नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER फार्मासिस्ट बघा या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण टेक्निकल प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न पहिला बघा, विच पार्ट ऑफ द बॉडी इज अफेक्टेड बाय हिपॅटायटिस। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, विच पार्ट ऑफ द बॉडी इज अफेक्टेड बाय हिपॅटायटिस। बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी लिव्हर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इज अ प्रेफर्ड साइट फॉर इंट्रामस्क्युलर इंजेक्शन इन अडल्ट्स। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच इज द प्रेफर्ड साइट फॉर इंट्रामस्क्युलर इंजेक्शन इन अडल्ट्स। बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील, ग्लुटेनियस मॅक्झिमम्स। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच ड्रग्स इज यूज्ड ॲज अँटीएमेटिक। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, विच ड्रग्स इज यूज्ड ॲज अँटीएमेटिक। बघा सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲज सेमी सॉलिड डोसेस फ्रॉम। बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सेमी सॉलिड या ठिकाणी फॉर्म नाही, विच इज द फॉलोइंग इज नॉट ॲज सेमी सॉलिड डोसेस फॉर्म। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक डी राहील, एलिक्झिम। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पाचवा बघा, विच मेथड इज यूज्ड टू स्टराईल हीट सेन्सिटिव्ह मटेरियल्स। बघा खालीलपैकी कोणती या ठिकाणी पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो, यूज्ड टू स्टरलाइज्ड हीट सेन्सिटिव्ह मटेरियल्स। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील, फिल्ट्रेशन। ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक सहावा बघा, विच ड्रग्स इज ब्रोंचोडिलेटर्स। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी या ठिकाणी कोणतं एक ड्रग्ज आहे, ब्रोंचोडिलेटर्स या प्रकारचं ड्रग्ज आहे। सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, अशाच बघा प्रकारचे प्रश्न बघा हे परीक्षेमध्ये येत असतात। तर ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक सातवा बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड टू द ट्रीटमेंट ऑफ मलेरिया। बघा एकदम बेसिक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सर्वांच्या या ठिकाणी उत्तर बरोबर यायला पाहिजे। विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ मलेरिया। बघा मलेरिया या रोगामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं बघा प्रामुख्याने औषधे देतात। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी राहील, Q9। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक आठवा बघा, प्रेस्क्रिप्शन ड्रग्स इज ऑल्सो नोन ॲज। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, प्रेस्क्रिप्शन ड्रग्स इज ऑल्सो नोन ॲज। बघा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, प्रेस्क्रिप्शन ड्रग्स इज ऑल्सो नोन ॲज इथिकल ड्रग्स। ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक नववा बघा, विच शेड्यूल डील्स विथ लेबलिंग रूल इन इंडिया। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, विच शेड्यूल डील्स विथ द लेबलिंग रूल्स इन इंडिया। सर्वांचे या ठिकाणी उत्तर बरोबर यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी राहील, शेड्यूल जी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10वा बघा, व्हॉट इज द रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कोणी या ठिकाणी प्रश्न चुकायचा नाही। व्हॉट इज द रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट। बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील, डिस्पेन्सिंग अँड मॅनेजिंग ड्रग्स। बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे DMER बघा फार्मासिस्ट या बघा पदासाठी लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे 8000 प्रश्नाचं बघा आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण PDF आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यामध्ये बघा आपण महत्त्वपूर्ण ठिकाणी टेक्निकल या ठिकाणी पूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, विशेष म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, जो आपल्याकडे DMER ने बघा आपल्याकडे जो सिलेबस दिला होता त्या बघा सर्व घटकावर आपल्याकडे असेच महत्त्वपूर्ण बघा बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचे या ठिकाणी MCQ प्रश्न आहेत विथ एक्सप्लेनेशन। बघा जर कोणाला खरंच या ठिकाणी बघा हे PDF पाहिजे असेल तर कंप्लीट DMER
फार्मासिस्ट. विद्यार्थी मित्रांनो बघा हे खूप महत्त्वाचं या ठिकाणी ईबुक आहे. जर कोणी या ठिकाणी खरंच या ठिकाणी PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच हे पाठवले जातील. यामधले हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्की सर्वांना होणार नाही. विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी GK मिळेल, या ठिकाणी तुम्हाला करंट अफेअर्स मिळेल, या ठिकाणी तुम्हाला इंग्रजी मिळेल. तुम्हाला या ठिकाणी सर्वच या ठिकाणी सिलेबस कव्हर होणार आहे फक्त आणि फक्त 249 मध्ये. टेक्स्ट क्रमांक पुढचा बघा, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज क्लासिफाईड ॲज अ सेडाटिव्ह. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा विच ऑफ दिस ड्रग इज क्लासिफाईड ॲज सेडाटिव्ह ड्रग्ज. सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर यायला पाहिजे. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील डायझेपाम. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच ऑर्गन इज रिस्पॉन्सिबल फॉर एक्सक्रीशन ऑफ द मोस्ट ड्रग्ज. बघा हा प्रश्न बघा आपल्याकडे काल झाला होता. विच ऑर्गन इज रिस्पॉन्सिबल फॉर एक्सक्रीशन ऑफ द मोस्ट ड्रग्ज. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी किडनी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इज द थर्ड जनरेशन. बघा सर्वांच्या या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे. विच वन इज द थर्ड सिकॅफेलोसिन. बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं उत्तर या ठिकाणी काय यायला पाहिजे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ अँटी हायपरसेन्सिटिव्ह ड्रग्ज. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला अँटी हायपरसेन्सिटिव्ह ड्रग्ज ओळखायचा आहे. सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल विद्यार्थी मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 15 बघा, विच इज अ कॉमन साईड इफेक्ट ऑफ आयर्न सप्लिमेंट. बघा आयर्न सप्लिमेंटच्या ठिकाणी कॉमन साईड इफेक्ट खालीलपैकी काय असू शकतो. बघा एकदम बेसिक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सर्वांना या ठिकाणी उत्तर आलेलं असेल तर कॉन्स्टिपेशन. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच डोस फ्रॉम इज प्लेस्ड अंडर द टंग. बघा टंग खालीलपैकी कोणत्या प्रकारचा डोस असतो. सर्वांच्या या ठिकाणी बेसिक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच डोस फ्रॉम प्लेस्ड अंडर द टंग. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी सबलिंग्युअल टॅब्लेट्स. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच विटॅमिन्स डिफिशियन्सी कॉज बाय स्कर्विंग. बघा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या बघा कमतरतेमुळे विद्यार्थी मित्रांनो स्कर्वी हा रोग होत असतो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील. विटॅमिन बघा बी. ऑप्शन क्रमांक विटॅमिन बघा सीच्या कमतरतेमुळे या ठिकाणी बघा स्कर्वी हा रोग होत असतो. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 18 बघा, व्हॉट इज द अँटीडोट ऑफ. बघा व्हॉट इज द अँटीडोट फॉर हिपॅरिन ओव्हरडोस. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील. बघा ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच पार्ट ऑफ द प्रिस्क्रिप्शन इज गिव्ह डायरेक्शन टू द फार्मासिस्ट. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच पार्ट ऑफ द प्रिस्क्रिप्शन गिव्स द डायरेक्शन टू द फार्मासिस्ट. तर सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल तर ऑप्शन क्रमांक बी राहील सबस्क्रिप्शन. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच रूट इज सुटेबल फॉर स्लो अँड प्रोलॉंग्ड ड्रग्ज ॲक्शन. बघा विच रूट्स इज सुटेबल फॉर स्लो अँड प्रोलॉंग्ड ड्रग्ज ॲक्शन. सर्वांच्या या ठिकाणी उत्तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सी यायला पाहिजे. SC या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज युज्ड ॲज फंगल इन्फेक्शन. बघा फंगल इन्फेक्शनसाठी बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारचं ड्रग्ज असते. बघा एकदम बेसिक प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग इज युज्ड इन अ फंगल इन्फेक्शन. सर्वांच्या या ठिकाणी उत्तर ए यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, केटॅकोनाझॉल. बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच ड्रग्स इज युज्ड टू ट्रीट ॲसिडिटी अँड GERD. बघा ॲसिडिटी बघा ट्रीट करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारचं या ठिकाणी औषध असते. बघा एकदम बेसिक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, तर ओमॅप्राझोल. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वॉट. बघा विच टॅबलेट्स इज अ मिंट. बघा च्यूड बिफोर स्वॉलोइंग. बघा सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. विच टॅबलेट इज अ मिंट टू बी च्यूड बिफोर स्वॉलोइंग. बघा सर्वांचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी यायला पाहिजे. च्यूएबल टॅबलेट्स. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच
वन इज अ हिमोस्टॅटिक एजंट. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी, कोणीही प्रश्न चुकायचं नाही. विच वन इज हिमोस्टॅटिक एजंट. बघा सर्वांचं या ठिकाणी उत्तर या ठिकाणी काय आलं पाहिजे, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपलं उत्तर या ठिकाणी राहील. बघा ट्रान्झॅमिक ॲसिड ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच ऑफ द फॉलोइंग इज युज्ड टू ट्रीट ॲनोमिया. बघा या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ॲनोमिया म्हणजेच रक्तक्षय बघा ट्रीट करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारचं औषध किंवा गोळ्या असतात. आयर्न ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच ऑर्गन इज प्रायमरली रिस्पॉन्सिबल फॉर ड्रग मेटाबॉलिझम. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मागील परीक्षेमध्ये झालेला प्रश्न आहे. विच ऑर्गन इज प्रायमरली रिस्पॉन्सिबल फॉर ड्रग मेटाबॉलिझम. बघा ड्रग मेटाबॉलिझम बघा करण्यासाठी या ठिकाणी रिस्पॉन्सिबल ऑर्गन म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील, लिव्हर आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पॅरासिटामॉल इज अ मेनली युज्ड ॲज. बघा बेसिक प्रश्न आहे. पॅरासिटामॉलचा बघा उपयोग खालीलपैकी कोणत्या कारणांसाठी केला जातो. पॅरासिटामॉल इज अ मेनली युज्ड ॲज ॲनाल्जिक अँड अँटीपॅरेटिक. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच डोस फ्रॉम मिंट फॉर रेक्टल ॲडमिनिस्ट्रेशन. बघा रेक्टल ॲडमिनिस्ट्रेशन या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. विच डोस इज अ मिंट फॉर रेक्टल ॲडमिनिस्ट्रेशन. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक चौथा बघा व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IP इन मेडिसिन. IPचं योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे. एकदम बेसिक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. इंडियन फार्माकोपिया. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच विटॅमिन्स इज ऑल्सो नोन ॲज एस्कॉर्बिक ॲसिड. बघा एस्कॉर्बिक ॲसिड असं खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे. एस्कॉर्बिक ॲसिड. विद्यार्थी मित्रांनो बघा जेवढे काही या ठिकाणी आपल्याकडे जीवनसत्व असतील सर्वांची रासायनिक नावं सर्वांनी पाठ करून ठेवायची आहेत. बघा त्यावर या ठिकाणी बेसिक प्रश्न असतात. विटॅमिन या ठिकाणी सी एस्कॉर्बिक ॲसिड. विटॅमिन डी कॅल्सिफेरॉल. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच ऑफ द फॉलोइंग इज अन अँटीबायोटिक. बघा अँटीबायोटिक या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा बेसिक प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक सी ॲमॉक्झिलिन इज अन अँटीबायोटिक ड्रग्स. प्रश्न क्रमांक 7 बघा विच रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन गिव्ह द फास्टेस्ट ॲक्शन. बघा विच रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन गिव्ह द फास्टेस्ट ॲक्शन. बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक सी इंट्रावेनियस. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच ऑफ द फॉलोइंग इज युज्ड टू ट्रीट हायपरटेन्शन. हायपरटेन्शन बघा ट्रीट करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारचं औषध वापरतात. बघा विच ऑफ द फॉलोइंग इज युज्ड टू ट्रीट हायपरटेन्शन. ऑप्शन क्रमांक बी लिसोनोप्रिल. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 9 बघा अ ड्रग दॅट लोअर फीवर इज कॉल्ड. अ ड्रग दॅट लोअर फीवर इज कॉल्ड. बघा या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये ताप असतो. अ ड्रग दॅट लोअर फीवर इज कॉल्ड. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी अँटीपॅरेटिक. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट डोस फॉर्म. बघा या ठिकाणी डोस नाही. बघा टॅबलेट, इंजेक्शन, क्रीम, बघा ग्लुकोज. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी ग्लुकोज या ठिकाणी विद्यार्थी नॉट फॉर्म ऑफ डोसेज. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच शेड्यूल ऑफ ड्रग कंटेन प्रिस्क्रिप्शन ओनली ड्रग्स इन इंडिया. बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. कोणी या ठिकाणी प्रश्न चुकायचा नाही. विच शेड्यूल ऑफ ड्रग्स कंटेन प्रिस्क्रिप्शन ओनली ड्रग्स इन इंडिया. ऑप्शन क्रमांक बी शेड्यूल्ड एच या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच मिनरल्स इज इसेन्शियल फॉर बोन हेल्थ. बघा महत्त्वपूर्ण आणि बेसिक प्रश्न आहे. विच मिनरल्स इज इसेन्शियल फॉर बोन हेल्थ. बघा हाडाच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारचं बघा या ठिकाणी मिनरल्स या ठिकाणी गरजेचं असतं. इसेन्शियल. बघा कॅल्शियम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच ड्रग्स इज युज्ड टू डायबेटिक ट्रीटमेंट. बघा डायबेटिसच्या बघा ट्रीटमेंट खालीलपैकी कोणत्या प्रकारचं औषध वापरतात. विच ड्रग्स इज युज्ड इन डायबेटिक ट्रीटमेंट. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील मेटफॉर्मिन. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच क्लास ऑफ ड्रग्स इज रिड्यूस स्टमक ॲसिड. बघा विच क्लास ऑफ ड्रग्स इज रिड्यूस स्टमक ॲसिड. सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तर अँटासिड. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच पार्ट ऑफ द प्रिस्क्रिप्शन कंटेन्स द मेडिकेशन नेम अँड डोस.
बघा सर्वांच्या या ठिकाणी बेसिक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच पार्ट ऑफ द प्रिस्क्रिप्शन कंटेन मेडिकेशन नेम अँड डोस. कोणत्या ठिकाणी या ठिकाणी बघा सर्वांचं उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी यायला पाहिजे इन्क्रिप्शन. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिसइन्फेक्टंट. बघा डिसइन्फेक्टंट सर्वांचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी यायला पाहिजे. बघा सर्वांचं उत्तर बी आपले योग्य, बी इज अ करेक्ट वन. विषय क्रमांक पुढचा बघा, विच रूट बायपास द लिव्हर फर्स्ट पास इफेक्ट. बघा विच रूट बायपास द लिव्हर फर्स्ट पास इफेक्ट. याचं उत्तर काय येईल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील, सबलिंगल. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, विच वन इज अ बेटा ब्लॉकर. बेटा ब्लॉकर खालीलपैकी कोणता असेल. बघा बेटा ब्लॉकर खालीलपैकी कोणता असेल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील, ॲटेनोल. ऑप्शन क्रमांक बी इज अ करेक्ट वन. विषय क्रमांक पुढचा बघा, विच वन इज अ अँटी फंगल ड्रग्स. बघा सोपा आणि बेसिक प्रश्न आहे. अँटी फंगल मेट्रोनिडॅझोल. ऑप्शन क्रमांक बी इज अ करेक्ट वन. ऑप्शन क्रमांक बी इज अ करेक्ट वन. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इंजेक्शन इज युज्ड टू इन अँटीफॅलेटिक शॉक. बघा अँटीफॅलेटिक शॉक. बघा याच्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं इंजेक्शन हे या ठिकाणी यूज्ड केले जाते. अँटीफॅलेटिक शॉक. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तर ॲड्रेलिन. ऑप्शन क्रमांक बी इज अ करेक्ट वन. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इज युज्ड ॲज अ ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह. बघा विच इज युज्ड बघा ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह. बघा ओरलसाठी विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी बोथ ए अँड बी. बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी इज अ करेक्ट वन. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कंट्रोल ड्रग्स. विटॅमिन सी इज अ नॉट, पॅरासिटामॉल नॉट, अँटासिड नॉट. ऑप्शन क्रमांक इज बी इज अ करेक्ट वन. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच फॉर्म इज इन्सुलिन. बघा विच फॉर्म ऑफ इन्सुलिन इज अ शॉर्ट ॲक्टिंग. बघा कोणता असतो इन्सुलिन शॉर्ट ॲक्टिंग तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी इज अ रेग्युलर, इज अ करेक्ट वन. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच क्लास ऑफ ड्रग इज युज्ड टू ट्रीट डिप्रेशन. डिप्रेशनसाठी बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं औषध या ठिकाणी घेतले जाते. अँटी डिप्रेसंट. ऑप्शन क्रमांक सी इज अ करेक्ट वन. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच मेडिसिन इज युज्ड टू प्रिव्हेंट मोशन सिकनेस. विच मेडिसिन इज युज्ड टू प्रिव्हेंट मोशन सिकनेस. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे. विद्यार्थी मित्रांनो बघा DMER बघा फार्मासिस्ट ऑफिसर. बघा या पदासाठी बघा लागणारे आपल्याकडे महत्त्वपूर्ण असेच आपल्याकडे बघा 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा असेच बघा 4000 प्रश्न या ठिकाणी टेक्निकलचे प्रश्न आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो DMERने बघा जो आपल्याकडे सिलेबस दिला होता त्याच बघा सिलेबसवर आधारित आपल्याकडे बेसिक टू ॲडव्हान्स लेवलच्या ठिकाणी MCQ विथ एक्सप्लेनेशन या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. जर कोणाला खरंच या ठिकाणी बघा PDF पाहिजे असेल तर बघा 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त या ठिकाणी 249 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा तुमचा या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी पूर्णपणे अभ्यास होणार आहे.